अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युली सुरुवात करते. म्हणजे ना आपल्यास माहिती आहे की आता मागच्या 17 मे पासून आपल्या अधिक महिन्यात सुरुवात झाली होती, जो पुरुषोत्तम मास देखील आहे, धोंड्याचा महिना देखील आहे. आता बघता बघता हा महिना संपत देखील आलेला आहे आणि फक्त जेमतेम 4 ते 5 दिवस शिल्लक आहे आपला हा अधिक महिना संपण्यासाठी. येत्या 15 जून 2026 सोमवारी सोमवती अमावस्या आहे. या दिवशी आपला हा अधिक महिना संपणार आहे. आता जेमतेम या 4-5 दिवसामध्ये सुद्धा काही प्रभावी तिथी सुद्धा आलेल्या आहेत, ज्या श्री विष्णूला समर्पित आहे. त्यातलीच एक सगळ्यात प्रभावी तिथी म्हणजेच काय, एकादशी. हो, अधिक महिन्यातली आपली ही शेवटची एकादशी आलेली आहे, ती 11 जून 2026 गुरुवारीच आलेली आहे. गुरुवार आपणास माहिती किंवा या दिवशी आपला गुरूंचा वार असतो, सोबतच या दिवशी कमला एकादशी सुद्धा आलेली आहे. त्याच्यामुळे अतिशय प्रभावी योग आहे. आणि आतापर्यंत मी खरं सांगते, आतापर्यंत अधिक महिना म्हणजे आजतागायत पर्यंत तुमच्याकडून एकही सेवा घडली नसेल श्री हरिविष्णूंची, किंवा त्यांच्यासाठी काही दान धर्म किंवा कुठल्या गोष्टी करणं शक्य झालं नसेल, तर सगळ्यात प्रभावी तिथी ती आहे, ती म्हणजे 11 जूनला कमला एकादशी. या दिवशी आपण आवर्जून आपल्या घरामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत. ते गोष्टी किंवा ते उपाय किंवा ते सेवा काय आहे त्याबद्दल संपूर्ण मी तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, या एकादशीच्या दिवशी म्हणजे जी 11 जूनला आहे, या दिवशी जर तुम्ही हे उपाय जे सांगणार आहे किंवा सेवा किंवा तोडगे जे काही असेल ते जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर आवर्जून केले, एक दिवसच करा फक्त एकादशीला, पण नक्कीच करा. जर केलं तर खरं सांगते 7 जन्माचं प्रखर पितृदोष जाऊन, खडतर दारिद्र्य असेल, सोबत राहू ग्रहाचा त्रास असेल, बाधा वगैरे काही असेल, चांडाळ योग वगैरे असेल, किंवा अखंड लक्ष्मी प्राप्ती सुद्धा तुम्हाला या उपाय आणि सेवांनी होणार आहे. फक्त एक दिवस तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कुठल्या शंका उपस्थित होणार नाही आहे. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या या 17 मे पासून अधिक महिन्यात सुरुवात झाली होती आणि त्यामध्ये याच्या अगोदरच आपली एक कमला एकादशी येऊन गेली होती. आणि आता ही दुसरी एकादशी आलेली आहे, जी 11 जून 2026 गुरुवारी असणार आहे. आणि अजून एक सांगू इच्छिते की 6 जूनला जो मृत्यू पंचक चालू झालेला आहे, तो 11 जूनला गुरुवारी सकाळी सकाळी मृत्यू पंचक संपणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला काही शुभ गोष्टी म्हणजेच काय, आता मला ताईंनी प्रश्न केला सकाळी, किंवा आम्ही मुलीला आणि जावयाला जेवायला बोलू शकतो का, धोंडे जेवण त्यांना करू शकतो का, तर तुम्ही जर तुमच्या मनात भीती असेल, कुठे शंका असेल किंवा मृत्यू पंचकामध्ये नको करायला पण ह्या गोष्टी, किंवा आता धोंडे जेवण म्हणजे आपल्याला माहिती आहे की शुभ कार्यच असतं, मोठं घरामध्ये आपण छान असा सजावट वगैरे सगळं काही करत असतो. तर तुमच्या मनामध्ये शंका वगैरे असेल तर नक्कीच 11 तारखेपर्यंत सकाळी मृत्यू पंचक संपून जाईल. मग 11 तारखेला मृत्यू पंचक संपला सकाळी सकाळी की तुम्ही नंतर तुम्ही तुमच्या जावयाला लेकीला जे काही तुम्हाला भोजन किंवा जे काही मान सन्मान त्यांचा करायचा आहे, शुभ गोष्टी करायचे तुम्ही करू शकता. पण मी एकच सांगेल किंवा आणि हो, मृत्यू पंचक कोणत्या टायमिंगला संपणार आहे 11 तारखेला सकाळी, याचा योग्य टायमिंग मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता येऊया मेन गोष्टींवरती, तो म्हणजेच काय तर कमला एकादशी. आपणास माहिती किंवा ही अधिक महिन्यातली एकादशी आहे, त्याच्यामुळे ती खूप जास्त पुण्यकारक असणार आहे, जास्त महत्वाची असणार आहे. कारण की अधिक महिन्यामध्ये ज्या काही एकादशी किंवा जे काही तिथी वार येतात, त्याचं महत्व आहे ते म्हणजे अनन्य साधारण असतं. खरं सांगते, इतर महिन्यांपेक्षा अधिक महिन्यातली एकादशी असेल, चतुर्थी असेल, प्रदोष असेल किंवा इतर तिथी असेल, पौर्णिमा वगैरे, जर कालाष्टमी असेल, सर्व काही तिथी असेल, त्या खूप जास्त महत्वाच्या आणि त्याचं महत्व 100 पटीने वाढलेलं असतं. म्हणून आपण या अधिक महिन्यामध्ये मागच्या एकादशीला तुम्हाला काही करणं शक्य झालं नसेल तर आवर्जून सांगेल की ही परवा गुरुवारी आलेली जी एकादशी आहे, या दिवशी तरी आवर्जून, शेवटची एकादशी आहे, नक्कीच संधी चुकवायची नाही आहे. आणि ज्यांना कोणाला रोज काहीच गोष्टी करणं शक्य होत नाही आहेत, अधिक महिन्यानिमित्त कुठल्या सेवा दान धर्म काहीच करणं शक्य होत नाही, त्यांनी या एकादशीला, जी अत्यंत महत्वाची आहे, या दिवशी तरी आवर्जून हे उपाय सेवा दान धर्म नक्कीच करायचे आहे. आता एकादशी श्री विष्णूंना समर्पित असते, आपणास माहितीच आहे. तर आता एकादशी म्हटलं तर या दिवशी खूप जण उपवास देखील असतो. त्यामुळे या दिवशी ज्यांना उपवास असतो तर उपवास करतातच. आणि सोबत सांगेल किंवा ज्यांना कोणाला इतर महिन्यातले एकादशी व्रत उपवास करणं शक्य होत नाही, त्यांनी आवर्जून अधिक महिन्यातल्या या एकादशीचा आवर्जून उपवास करावा. तुम्हाला संपूर्ण 21 जे काही आपल्या म्हणजे असतात आपल्या ज्या वर्षभरामध्ये एकादशी, तेवढ्या एकादशीचं व्रत केल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून सांगते आहे की नक्कीच आवर्जून करा.
अगणित पुण्य प्राप्त होणार आहे तुम्हाला या एकादशीचं व्रत किंवा उपवास केला तर. आता ज्यांना शक्य होत नाही किंवा त्यांना तब्येतीचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा उपवास सहन होत नाही तर आवर्जून फक्त सेवा, अभिषेक, मंत्र, स्तोत्र जरी पठण केले, दान धर्म जरी केला तरी सुद्धा चालणार आहे. असं नाही की उपवासच केला पाहिजे. आपल्या तब्येतीनुसार, आरोग्यानुसार तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. आता कमला एकादशी म्हटलं तर आपणास माहिती की आपल्या देवघरामध्ये आपण जी काही बाळकृष्णाची मूर्ती असते त्याच्यावर आवर्जून या दिवशी सकाळी सकाळी अभिषेक नक्कीच करायचा आहे आपल्याला. पुरुष सूक्तमचं 1 वेळेस किंवा 16 वेळेस पठण करून आपला अभिषेक करायचा आहे. सोबतच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुम्ही एक माळ म्हणजे 108 वेळेस पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता. पंचामृताने करा किंवा पैच्या पाण्याने करा, अतिशय उत्तम. पण अधिक महिना संपतो आहे आणि अधिक महिना संपण्याच्या आधी खरंच सांगते आपल्या देवघरातल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर, श्री विष्णूंच्या मूर्तीवर, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक नक्कीच करा. खरंच सांगते, कारण की एकदा अधिक महिना संपला की आपण सुद्धा बघत नाही किंवा आपण तेवढं मन लावून त्या गोष्टी करत नाही. म्हणून सांगते की जेमतेम 4-5 दिवस बाकी आहेत, नक्कीच आपल्याला अभिषेक, मंत्र, स्तोत्र आवर्जून जास्तीत जास्त अधिकस्य करायला विसरू नका. सेवा वाढवा, कारण की हा महिना, हा योग परत 33 वर्षानंतर मला मिळणार आहे. हे केल्यानंतर आता मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की या दिवशी आता आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णूंना गाय ही आहे ती खूप जास्त प्रिय आहे. त्याच्यामुळे सांगेल की बा या दिवशी आपण या अधिक महिन्यामध्ये, संपूर्ण अधिक महिन्यामध्ये कधीही किंवा रोज का होईना आपल्या सुद्धा तुमच्या पण दारामध्ये जर गाय वगैरे येत असेल, गायीचं वासरू, गाय वगैरे येत असेल तर आवर्जून तिला घास द्यायला विसरायचं नाही आहे किंवा चारा खाऊ घालणे खूप महत्वाचं मानलं जातं. किंवा तुम्ही गायीला 33 धोंडे करून सुद्धा त्याला खाऊ घालू शकता. जर आतापर्यंत केलं नसेल तर नक्कीच ही कमला एकादशी आली आहे, या दिवशी आवर्जून या गोष्टी करायला विसरू नका. जर गोशाळा वगैरे काही असेल तुमच्या जवळपास, तिथे तुम्हाला संधी देत असतील तिथे लोक की तुम्ही खाऊ घालू शकता त्यांना, पुरणपोळीचं नैवेद्य असेल किंवा धोंडे असेल, 33 धोंडे वगैरे असेल किंवा चारा जे काही असेल ते खाऊ घालू शकत असाल तुम्ही तिथे, तर नक्कीच जा, आवर्जून जा. ही संधी वाया घालू नका. कारण की आपणास माहिती गाय म्हणजेच काय तर 33 कोटी देवदेवतांचा वास त्याच्यामध्ये असतो, त्या गायीमध्ये असतो. आणि गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप जास्त पवित्र मानली गेली आहे. म्हणून सांगते आहे, आणि गाय म्हटलं की आपणास माहिती की श्री विष्णूंना खूप जास्त ती प्रिय आहे. म्हणून सांगते की बा एक प्रकारे तुम्ही श्री विष्णूंनाच प्रसन्न करत आहात जर गायीला तुम्ही या दिवशी आवर्जून तिला 33 धोंडे असेल, गुरुवार पण आहे म्हणून सांगते आहे आणि एकादशी आहे, तर या दिवशी 33 धोंडे तुम्ही गायीला द्या किंवा नैवेद्य, पूर्णावरणाचं नैवेद्य करून किंवा चपाती, भाजी, वरण, भात, थोडंसं गोड त्यावर टाकून जरी खाऊ घातलं तरी चालेल. चारा जो असतो आपण म्हणतो गायीला चारा खाऊ घालणे, ते पण जर केलं अतिशय उत्तम. आता खूप जण असे पण म्हणतील की ताई आमच्या जवळपास गोशाळा नाही आहे, गायी आमच्याकडे येत नाही, तर सरळ सांगेल की बा जवळपास केंद्र असेल, स्वामींचं केंद्र वगैरे असेल, तिथे गोशाळेला दान दिलं जातं, तिथे देणगी घेतली जाते, तिथे देणगी तुम्ही देऊ शकता, यथाशक्ती देऊ शकता. किंवा जिथे कुठे गो संवर्धन म्हणून काही देणगी जमा केली जाते, काही काही शॉप्समध्ये, काही काही धार्मिक दुकानामध्ये, तिथे जर तुम्ही त्या देणगी दिली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच हे करायला विसरू नका. खूप मोठं पुण्य प्राप्त होईल तुम्हाला जर तुम्ही गायीला या दिवशी दान धर्म केला. अधिक महिना संपण्याच्या आधी तरी आवर्जून सांगेल किंवा नक्कीच गायीला चारा असेल, नैवेद्य असेल, 33 धोंडे खाऊ घालणे असेल, नक्कीच करायला विसरू नका. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय की या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून संक्षिप्त भागवत जे आहे ते नक्कीच पठण करा. अधिक मास संपणार आहे आणि शेवटची एकादशी आहे आणि एकादशीच्या तिथीवरती परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे, जे कोणी व्यक्ती ज्यांना प्रखर पितृदोषचा त्रास आहे किंवा 7 जन्माचे जे काही प्रखर पितृदोष त्यांच्या मागे लागलेले आहेत, अजून त्याचा दोष कमी नाही झाला आहे, खूप जास्त त्रास होतो आहे, त्यांनी काय करायचं आहे, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला किंवा त्यातल्या त्यात अधिक महिन्यातली शेवटची एकादशी आणि खूप जास्त महत्वाची, तर या दिवशी जर तुम्ही संक्षिप्त भागवताचा एक पाठ, एक पारायण जर घरामध्ये जर केलं तर तुम्हाला खरंच सांगते महिलांना, माहेर आणि सासर दोन्हीकडच्या पितृदोषातून मुक्तता मिळते आणि पुरुषांना सुद्धा त्यांच्या घरातला जो काही पितृदोष असेल घराण्याचा त्यामधून सुद्धा मुक्तता मिळत असते. असं तुम्हाला प्रत्येक एकादशीला करायचं आहे. आता ही अधिक महिन्यातली एकादशी आहे, या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा करतो तोडक्या मोडक्या मन लावून श्रद्धेने करतो, पण छोटी जरी सेवा केली ना, नामस्मरण जर केलं ना, त्याचं तुम्हाला अधिकस्य पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून सांगते आहे, आतापर्यंत संक्षिप्त भागवताचं पारायण केलं नसेल तर या एकादशीला आवर्जून एक पाठ, एक पारायण नक्कीच करा. 14 अध्याय असतात, जास्त वेळ लागत नाही. सुरुवातचे अध्याय खूप छोटे छोटे आहेत आणि स्वामी स्तवनपासून सुरुवात करायची. स्वामींची एक माळ, पुन्हा त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्षम आहे, नंतर गायत्री मंत्राची एक माळ, विष्णू सहस्राम स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र 24 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 24 वेळा, नंतर श्री सुक्तम, पुरुष सुक्तम एक वेळेस पठण करायचं आणि त्यानंतर अध्यायाला सुरुवात करायची आहे. अध्याय वगैरे पारायण पूर्ण झालं की तिथे त्या दिवशी आपण नैवेद्य दाखवावा.
आपल्या देवघरासमोर आणि आपण त्या पोथीचं पण पूजन करावं, संक्षिप्त भागवताचं, आणि ते आरती वगैरे करावी. पोथीच्या मागे आरती वगैरे सगळं काही दिलेलं आहे. ते केलं तर नक्की सांगते तुम्हाला अगणित पुण्य प्राप्त होणार आहे. सर्व 7 जन्माचे प्रखर पितृदोष तुमचे म्हणजे निर्वाण होऊ शकतं या पाठाने, या पारायणाने. तर नक्कीच करायला विसरू नका. सोबतच आहे की ते म्हणजेच काय, आपल्याला तुलसी अर्चन सुद्धा आपण या दिवशी करू शकतो. आपण काय करायचं, आदल्या दिवशीच एकादशीला आपण तुळशीला स्पर्श करत नाही, तुळशीला पाणी घालत नाही आणि तुळशी पत्र तोडत सुद्धा नाही, ते पाप मानलं जातं. आता तुलसी जी आहे, तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे, त्याच्यामुळेच आपण आदल्या दिवशीच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला 1000 तुळशी पत्र जर मिळाले तर ठीक आहे, नाही भेटलं, थोडीशी भेटली तरी सुद्धा चालेल. पण या कमला एकादशीच्या दिवशी आपल्या भगवान आपल्या विष्णू असतील, मूर्ती असेल आपल्या देवघरामध्ये किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्याच्यावरती आपल्याला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करून आपल्याला तुळशी अर्चन करायचं आहे. नक्कीच करा, कारण की शेवटची एकादशी आहे. त्याच्यानंतर शुक्रवार, शनिवार, रविवार तर अमावास्या चालू होते. 2 दिवस अमावास्याच आहे, म्हणून एकादशी खूप जास्त पवित्र तिथी मानली गेली आहे. त्यामुळे या दिवशी नक्कीच करा. तुलसी अर्चन करायला विसरायचं नाही आहे. विष्णू सहस्रनामावली 1000 नामावली पठण करत करत तुम्ही प्रत्येक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आता 1000 तुळशीपत्र नाही भेटत तर काय करायचं, एकच पत्र जरी असेल तुळशीपत्र तरी काय करायचं, प्रत्येक नाम उच्चार करायचा विष्णू सहस्रनामावलीचा, आणि ते पत्र आपल्यापासून ते आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीपर्यंत किंवा विष्णूंच्या मूर्तीपर्यंत न्यायचं, पायापर्यंत परत आणायचं. परत दुसरं नाव घ्यायचं, परत त्यांच्या दुसरं नाव म्हटलं की त्यांच्या पायापर्यंत चरण स्पर्श करायचा, परत आणायचं आपल्या जवळ. असं करत तुम्ही एका तुळशी पत्राने सुद्धा 1000 सहस्रनामावली पठण करून ते तुळशी अर्चन करू शकता. पण आवर्जून करायला विसरू नका. खूप मोठी सेवा आहे, नक्कीच करा. आपल्या आता जिथे मथुरेमध्ये जे भागवत पारायण चालू आहे तिथे सुद्धा तुलसी अर्चन झालेलं आहे, म्हणून सांगते की नक्कीच करा. विष्णुप्रिय आहे तुलसी. आता हे झालं, त्यानंतर ते म्हणजेच काय, सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजेच काय, एक अत्यंत प्रभावी सेवा आहे. खरंच सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये जर खरंच काही आर्थिक प्रॉब्लेम चालू असेल, अडचणी चालू असतील, प्रखर पितृदोष असेल, कुठलं काम मार्गी लागत नाही आहे, खूप काही अडचणी आहेत, योग्य मार्ग सापडत नाहीये, तर एकच सांगते तुम्हाला, आपल्या भीष्म पितामह जे आपले होते, त्यांनी सांगितलेलं आहे किंवा भीष्म पितामहांनी किंवा जी कुठली व्यक्ती किंवा जी कोणी व्यक्ती रोज न चुकता, दररोज न चुकता किंवा एकादशी दिवशी रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करेल, तिला अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. सोबतच तिच्या आयुष्यातले सर्व अडचणी दूर होणार आहेत, असं आपल्या भीष्म पितामहांनी सांगितलेलं आहे, त्या काळी सांगितलेलं आहे. खूप लोकांना या विष्णू सहस्रनामाचे अनुभव आलेले आहेत. खूप लोकांनी लाखो कर्ज, आर्थिक संकट, आर्थिक प्रॉब्लेम सुद्धा या पठणाने दूर केलेले आहेत. म्हणून सांगते आहे की विष्णू सहस्रनाम स्तोत्र अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. नक्कीच पठण करायला विसरू नका. आज तागायत केलं नसेल किंवा रोज करणं शक्य होत नसेल तर गुरुवार आहे, गुरुवारी आपणास माहिती की विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायला खूप महत्व असतं. त्याच पद्धतीने गुरुवारी कमला एकादशी आली आहे, योगायोग खूप छान आहे. या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्र नक्कीच पठण करा. आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र जर एकादशीला, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला किंवा या एकादशीला जर पठण केलं किंवा रोज जर पठण केलं न चुकता, तर तुमच्या कुंडलीमध्ये राहू दोष असेल तो दूर होतो, चांडाळ योग असेल तो दूर होतो, सोबत करणी बाधा असेल त्या दूर होतात, एक संरक्षण कवच प्राप्त होतं, खडतर दारिद्र्य दूर होतं. आणि सोबतच आपणास माहिती आहे की नारायण म्हणजे आपले विष्णू आणि त्यांची पत्नी म्हणजे लक्ष्मी माता, हे सुद्धा प्रसन्न होतात विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याने. एवढं प्रभावी स्तोत्र आहे. तुम्ही एकदा सर्च करा गुगलवर वगैरे किंवा युट्यूबला सर्च करा, विष्णू सहस्रनाम स्तोत्राची महती काय आहे, त्याचं पावित्र्य काय आहे, ते पठण केल्याने काय पुण्य प्राप्त होतं, सर्च करा तुम्ही. एवढे त्याचे फायदे आहेत ना, तुम्हाला म्हणजे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही, एवढे जास्त फायदे आहेत. आणि तुम्ही रोज पठण करताल, जे तुम्ही एकदा पठण करत होते ते तुम्ही रोज पठण करायला सुरुवात करताल. म्हणून सांगते की एवढे सारे फायदे तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याने मिळू शकतात. त्यामुळे आवर्जून या कमला एखाद्या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं होईल तेवढं सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा चालेल, रात्री झोपायच्या अगोदर पठण करा चालेल. आणि हे पण आशीर्वाद दिला आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्राला की तुम्ही जर रात्री झोपण्याच्या आधी विष्णू सहस्रनाम स्तोत्र रोज पठण केलं तर दिवसभरामध्ये तुमच्या हातून ज्या काही चुका, काही नकळतपणे पाप घडली असतील तर त्यातून सुद्धा तुम्हाला त्याची मुक्तता मिळत असते. ते पापाचे दोष तुम्हाला लागत नाही. आपण गुरुचित्र पारायण करताना रोज रात्री झोपायच्या आधी विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून सांगण्याची महती खूप मोठी आहे. नक्कीच ही विष्णू सहस्रनाम स्तोत्राची पोथी किंवा त्याचा पाठ करायला या दिवशी घरामध्ये विसरायचं नाही आहे. आता ज्यांनी कोणी अधिक महिन्यामध्ये रोज पठण केलं आहे ना, त्यांचं तर पुण्य खूप जास्त आहे म्हणायला हरकत नाही. आणि सोबतच
आता ठीक आहे, तुम्हाला रोज शक्य नसेल झालं काही कारणास्तव, तर नक्कीच एकादशी ही तिथी आलेली आहे, त्या दिवशी आवर्जून हे पठण करा. व्यंकटेश स्तोत्रम आहे, तुम्ही 15 ओव्यांचं पठण करू शकता किंवा जे मराठीमध्ये आहे जास्त ओव्यांचं ते पण तुम्ही पठण करू शकता. आणि या दिवशी एक माळ किंवा जास्तीत जास्त माळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हे पठण करायचं आहे. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा देखील लावायला विसरू नका. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर एकादशी आहे या दिवशी, खरं सांगते आता खूप लोकांना एकादशीचा उपवास वगैरे असतो, पण नक्कीच सांगेल गुरुवार पण आहे या दिवशी शक्य असेल तर नक्कीच गाईला 33 धोंडे आपल्याला खाऊ घालायला विसरायची नाही आहेत. घास खाऊ घाला, नैवेद्य खाऊ घाला, चारा खाऊ घाला, पण नक्कीच गाईला हे दान, हे वाण द्यायला या दिवशी विसरायचं नाही आहे. याचं तुम्हाला अधिक ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे म्हणून सांगते आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेलच की या कमला एकादशीची. आणि शेवटची एकादशी आहे, ही एकादशी झाली अधिक महिन्यातली की नंतर आपल्याला संधी आहे ती 33 महिन्यानंतर, 3 वर्षानंतरच. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपल्या अधिक महिन्यामध्ये आपण काय काय सेवा केल्या ते सांगायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ.